कॉलनीमध्ये प्रतिसाद बघत आहे, उदंड प्रतिसाद आहे. सिद्धार्थ कॉलनी माझा परिवार आहे आणि गेले 10 वर्ष सिद्धार्थ कॉलनीतल्या ज्या काही समस्या त्या समस्या सोडवण्याकरता आपल्या या ठिकाणचे सर्व रिपब्लिकन पार्टी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून नेहमी समाज कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून पण खूप कामं झाल्या कारणामुळे या ठिकाणी नेहमीच या परिवाराने मला साथ दिलेला आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मला तिसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचा संधी देतील हा विश्वास आहे. आज तुम्ही बघताय सिद्धार्थ कॉलनीमध्ये प्रचंड उत्साह महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे साहेब यांच्यासाठी आहे. याचं कारण आहे की शेवाळे साहेब जेव्हा पहिल्यांदा 2014 साली खासदार झाले त्यावेळेला त्यांनी लोकसभेमध्ये त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो स्मारक बनत आहे, आंतरराष्ट्रीय स्मारक बनत आहे, त्याचा प्रश्न उचलला. त्यानंतर चेंबूर इथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी अशोक स्तंभाची मागणी कित्येक वर्षाची या आंबेडकरी जनतेची होती, ती मागणी शेवाळे साहेबांनी यावेळेला पूर्ण केली आणि त्या ठिकाणी अखंड 24 तास भीमज्योत तेवत राहणार आहे, ही देखील मागणी शेवाळे साहेबांनी पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून आपण बघतोय की हा भीमसागर या ठिकाणी शेवाळे साहेबांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला आहे आणि याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे की 20 तारखेला या रॅलीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो 20 तारखेला या भागातील संपूर्ण आंबेडकरी जनता ही शेवाळे साहेबांनाच मतदान करणार आणि पुढची 5 वर्ष शेवाळे साहेबांनाच त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून पाठवणार. धन्यवाद. जे हा 100% जास्त असणार आहे आणि त्यांना चेंबूर विधानसभेमध्ये गेल्या वेळेस मतदान झाल्यापेक्षाही जास्त मतदान होणार आहे, कारण महायुती बरोबर आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये पाहिलं तर सिद्धार्थ कॉलनीमध्ये एकदम निळा झालेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे सर्व अनुयायी आहेत आणि ते सर्व याच्यामध्ये उतरलेले आहे, मतदानामध्ये उतरलेले आहे आणि मोदीजींनी सांगितलेलं आहे की संविधानावरच देश चालणार आहे, म्हणून संविधान कोणीही बदलू शकणार नाही. जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी संविधान दिलेले आहे ते संविधान आजही आहे आणि पुढेही कायम राहणार आहे, त्याच्यावर कोणतीही गदा येणार नाही असं आश्वासन देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिलेलं आहे. म्हणून सर्वांनी कसलाही विचार न करता संविधान वाचवायचं असेल आपल्याला तर मोदी धनुष्यबाणाला वोट करा. विकसित भारतासाठी आपल्याला देशामध्ये वोट करायला लागेल, म्हणून सर्वांनी सकाळी 7 वाजल्यापासून वोट करायला जा आणि आपल्याला देशाच्या विकासासाठी मतदान करा. अशा प्रकारचा विजय आहे की मुंबईमध्ये एकमेव सीट अशी आहे की 4 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहे. त्यांच्या पाठीशी रामदास आठवले सिद्धार्थ कॉलनी असे जयभीमचे हिरिये संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहेत. बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी आहे, दलित समाज त्यांच्या पाठीशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक कामं राहुल शेवाळे साहेबांनी केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय 4 लाख मतांनी विजय होतील. ते एकदम म्हणजे राहुल शेवाळे अनुभवी खासदार आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी जो विकासाच्या मुद्द्यावर जो काम केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो चैत्यभूमीचं चैत्यभूमीचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल राहुल शेवाळे म्हणजे या चैत्यभूमीच्या परिसरात राहत असल्यामुळं आणि लोकप्रिय खासदार असल्यामुळं त्यामुळे दलित समाज माननीय रामदासजी आठवले यांची ताकद यांच्या सामने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. म्हणून राहुल शेवाळे आज या सिद्धार्थ कॉलनीमध्ये जुळून दिसत आहे. त्याच्या पद्धतीनं राहुल शेवाळे प्रचंड बहुमताने 4 ते 5 लाखाची लीड देणार आहे राहुल शेवाळे. त्या पद्धतीने पिंटे आठवले साहेबांची ताकद आता तुम्ही बघतात, ही फक्त सिद्धार्थ कॉलनीची ताकद आहे. अजून संपूर्ण चेंबूर आपल्या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याची आरपीआयची ताकद आपण बघितलेलीच आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.